गणगण गणात बोते. माझं स्वादगाथा या चॅनेलवर आपले मनापासून स्वागत. चला तर आज आपण पाहूया कैरीची चटकदार चटणी. त्यासाठी मी इथे 1 वाटी गूळ चिरून घेतला आहे. अर्धा किलो कैऱ्या घेतल्या आहेत, त्या पाण्यामध्ये वाफवून घेतल्या आहेत. उकडताना कैरी पूर्ण भिजतील एवढे पाणी घेतलं आहे आणि त्या वाफवून घेतलेल्या कैऱ्या गार झाल्यानंतर मी त्याचा हा गर काढून घेत आहे. गर काढून घेताना त्याची कोय आणि साल बाजूला काढून घ्यायची आणि तो गर चमच्याने व्यवस्थित खरडून घ्यायचा आहे. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हा गर मी सगळा फेटून घेऊन एकजीव करून घेतला आहे. पूर्ण प्लेन झाल्यानंतर त्यात 1 वाटी चिरलेला गूळ मिक्स करून घेत आहे. हा चिरलेला गूळ पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकत आहे. एक छोटा चमचा आणि अर्धा चमचा एवढं मीठ सफिशियंट आहे. ते पुन्हा सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपण फोडणीची तयारी करू. त्यासाठी मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे. कढई गरम झाल्यानंतर त्यात थोडेसे तेल टाकले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकली आहे. ती पूर्ण तडतडल्या झाल्यावर पूर्ण फुलल्यानंतर त्याच्यामध्ये मी चिमूटभर हिंग आणि चिमूटभर हळद टाकली आहे. आता हे पूर्ण गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी कैरीचा गर आणि चिरलेला गूळ मिक्स केलेलं मिश्रण टाकलं आहे आणि चवीपुरतं लाल तिखट टाकलं आहे. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता. मी 1 चमचाभर टाकलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून शिजायला ठेवलं आहे. हे जसं शिजत जाईल तसं तसं मिश्रण हे थोडं थोडं घट्ट होत जाईल आणि त्याला पहा शाईन पण छान येत आहे. हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्याचा कलर पहा किती सुंदर आला आहे. हे मिश्रण गार होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर कोरड्या स्वच्छ बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. ही चटणी पोळीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते. अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेट द्या स्वादगाथा.